नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। ही श्रीपूरची मशानभूमी आणि ह्या मशानभूमीकडं जाणारा हा रस्ता गेले अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची आणि त्या परिसराची दुरावस्था झालेली आहे। काटेरी झुडपे वाढलेले आहेत आणि मशानभूमीमध्ये पूर्णत्र सर्वत्र अस्वच्छता झालेली आहे। त्यामुळे सध्या गणेश उत्सव सर्वत्र जोरदार सुरू आहे। शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ शिवाजीनगर सेक्शन 9 या गणपती मंडळाने सर्वांपुढे एक आदर्श ठेवलेला आहे। श्रीपूरमधील मशानभूमीची सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून सर्वांपुढे आदर्श ठेवलेला आहे। ही श्रीपूरची मशानभूमी आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे जे साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि सर्वत्र अस्वच्छता दिसून येते आपल्याला। आणि हेच ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाणलं। हे झाडे झुडपे किंवा हा पाळा पाचोळा किंवा ह्या मेन कट्ट्यावरती अशा प्रकारे अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य हे लक्षात घेऊन ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम हाती घेतला। हे सर्व शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत। हातामध्ये त्यांनी आज बॅनर घेऊन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा किंवा सामाजिक उपक्रम राबवा अशा प्रकारचा आदर्श सर्वांपुढे ठेवलेला आहे। ह्या सर्व सदस्यांनी आज हातामध्ये खराटे घेऊन झाडे तोडण्यासाठी किंवा जे झाडं झुडपं अवास्तव वाढलेले आहेत तर ते स्वच्छता करण्यासाठी साफसफाई करण्यासाठी ही सर्वजण एकत्रित श्रीपूरच्या मशानभूमीमध्ये जमलेले आहेत। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण जमलेले आहेत। ऐकूयात आपण काय म्हणतात। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता, स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता। झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। मशानभूमी स्वच्छ बनवा। एक लक्ष मशानभूमी स्वच्छ, एक लक्ष मशानभूमी स्वच्छ।
नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. इथं माझ्या पाठीमागं पाहिलं असेल तर गणपती मंडळाने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. गेले अनेक वर्षापासून श्रीपूर छत्रपती शिवाजीनगरमधील हे गणपती उत्सव मंडळ, शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ हे गेले अनेक वर्षापासून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवित असते. आणि ह्या गणेशोत्सवामध्ये साधारणतः 9वा ते 8वा दिवस आहे, तर प्रत्येक दिवशीसुद्धा ह्यांचे अतिशय समाजाला उपयोगी असणारे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. पैकीच या ठिकाणी काही मंडळाचे आपल्याबरोबर सदस्य आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की ह्या मंडळाची स्थापना कशी झाली, नाव काय ठेवण्यात आलं होतं. आमच्या मंडळाची स्थापना 1990 सालापासून झालेली आहे. आमच्या मंडळाचे नाव शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळ श्रीपूर शिवाजीनगर सेक्शन नंबर 9 अशी स्थापना झालेली आहे. साधारण वर्षभर काय असतंय, उपक्रम काय असतंय? आता म्हणजे कसं, आपण आता गेल्या वर्षीपासून 2-3 वर्ष झालं नाही का, प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन सामाजिक उपक्रम राबवत आहे. तसं की गेल्या वर्षी अनेक ठिकाणी ज्योत आणली वगैरे किंवा रक्तदान शिबिर, तर असे उपक्रम लावले. तर पंचक्रोशीतील पूर्ण माळशिरस तालुक्यात ग्रामीण भागामध्ये आपल्या मंडळाला गेल्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर ह्या वर्षी सुद्धा आपण सेम उपक्रम लावू. त्यामध्ये ॲडिशन काय होईल, तर आता हे त्यापैकी एक ही स्मशानभूमी स्वच्छता, तर हा उपक्रम राबवला आहे आता सध्या. आणि इथून पुढे सुद्धा अशाच गोष्टी मंडळातर्फे होतील. साधारण तुमच्याकडे चतुर्थीला पूजा वगैरे असते, काय नियोजन असतं ते? काय ना, आम्ही जेवढे चतुर्थी येतात वर्षभरात तेवढे प्रत्येक जणाला मान देऊन त्याच्या हस्ते पूजा करून प्रसादाचं वगैरे नियोजन करतो आम्ही. काय अजून विशेष काय असतं या गणपती मंडळात तुमच्या? विशेष म्हणजे काय, परिसरातली स्वच्छता, झाडं लावायचा उपक्रम असेल, अगर काय कोणा आजारी वगैरे असेल त्यांना काय मदत असेल गणपती मंडळातर्फे अशी आम्ही मदत करत राहतो. ह्या मंडळाचं काय अजून विशेष तुम्हाला सांगता येईल? आमच्या मंडळाला स्थापन होऊन जवळजवळ 34 वर्ष झाले. या 34 वर्षामध्ये मंडळातले सर्व कार्यकर्ते एकजुटीने कुठलाही भेदभाव न करता गणपतीचा उत्सव 10 दिवस व्यवस्थित राबवून जे काय गरजू असतील, कोण आजारी असेल असे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन त्यांना आर्थिक मदत करून आता ह्या वर्षी आम्ही स्मशानभूमी स्वच्छतेचा कार्यक्रम राबवलेला आहे. असेच कार्यक्रम सर्व आम्ही एकजुटीने इथून पुढेही कुठलाही कार्यक्रम असेल, श्रीपूरमधील अनेक स्वच्छता असेल, रस्त्याचे असेल, आता स्मशानभूमीच केली, इथून पुढेही असेच उपक्रम आम्ही राबवत राहणार. गेल्याच वर्षी तुमच्या मंडळाला आदर्श मंडळ असा पुरस्कार मिळालेला आहे. काय तुमचं वर्षभर किंवा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही करताय? खरं तर आमच्या मंडळाचं नाव आहे शिवछत्रपती गणेश तरुण मंडळ. ह्या वाक्यातच की आम्हाला चांगली शिकवण दिली गेली आणि ह्या गोष्टीतून आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते, तुम्ही आता लहान जवळजवळ 4 वर्षाच्या मुलापासून ते वयस्करपर्यंत सगळे ह्या गोष्टीसाठी आबदतात. आणि आमचे जर त्या वर्षीचे उपक्रम आमच्या मुलांना आम्ही विचारतो की बाबा ह्या वर्षी आपला काय उपक्रम करायचा, तर आमची मुलं पण आज ह्या हिशोबात आहेत की आमच्या ग्रुपमध्ये ठरलं जातं की पुढच्या वर्षी आपण सामाजिक काम काय करायचं. नेहमी तर आपण इतर गोष्टी करतोच, DJ डॉल्बी ह्याला फटा देऊन आम्ही एक स्मशानभूमी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, शाळेमध्ये वह्या वाटप, त्यांना पाण्याचे जार वाटप, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता प्रदूषणाचा आहे. तर त्या प्रदूषणासाठी आम्ही झाडे लावा झाडे जगवा अशी एक मोहीम घेतो आहे. महिलांना, आमच्या महिला म्हणजे आमचा वर्ग म्हणजे कामगार वर्ग आहे, त्या महिलांना नेहमी कामात असते, त्यांच्यासाठी शक्यतो त्यांना त्या खेळात लिंबू चमचा असेल, संगीत खुर्ची असेल, ह्यातून एक थोडंसं रिलॅक्स व्हावं, घरातून एक टेन्शनमधून बाजूला व्हावं, ह्यासाठी आमचे मंडळ सगळं अशा स्पर्धा राबवत असते. तुमचं उद्या रॅलीचंही नियोजन आहे, ते काय आहे? आता सध्या गाजत असलेला प्रश्न महिला अत्याचार या विषयावरती आम्ही जनजागृती म्हणून मिरवणूक न काढता रॅलीच्या स्वरूपात आमच्या गणपतीची मिरवणूक जनजागृती म्हणून आम्ही विसर्जन त्या हिशोबानं करणार आहे. आम्ही फ्लेक्स लावून सगळ्या गावामध्ये एक आमच्या महिला, आमचे सगळे कार्यकर्ते घेऊन गावामध्ये आम्ही एक संदेश देणार आहे. झाडे लावा, महिला अत्याचार असेल, ध्वनी प्रदूषण असेल, इलेक्ट्रिक वाहन वापरा, असे बरेचसे संदेश आम्ही आमच्या मंडळातर्फे तयार केलेत आणि ते आम्ही उद्या गावामध्ये प्रसारित करत आहे. तर इथं आपण पाहिलं की गेले अनेक वर्षापासून शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळाने अतिशय चांगले असे जे सगळ्यांना आदर्श घेण्यासारखे उपक्रम राबवित आहेत.
पैकीच त्यांनी ह्या वर्षी सांगितलं की रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण केलेलं आहे. तर माझ्या पाठीमागं तर त्यांची आज मशानभूमी स्वच्छता गेले 10-15 वर्षापासून ह्या मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. सर्वत्र केर कचरा किंवा ही झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली होती. ह्या सर्व तरुण युवकांनी इथं या ठिकाणी स्वच्छता राबवलेली आहे आणि ह्याच्यात त्यांना अनमोल अशी अजून साथ मिळालेली आहे की म्हणतात की एखादं चांगलं काम करत असतील तर त्यांना साथ देणाऱ्याची संख्या भरपूर असते. आणि इथं महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीने सुद्धा आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा इथले जे मुख्य अधिकारी चव्हाणसाहेब आहेत किंवा त्यांचे इतर अधिकारी आहेत त्या सर्वांनी इथं सुट्टीचा दिवस असताना सुद्धा ह्या महिला भगिनींना किंवा ह्यांचं जे कामगार मंडळ आहे त्यांचे मुकदम आहेत तर यांना इथं पाठवलेलं आहे. आणि ह्या युवकांना मदत करण्यासाठी किंवा इथं पाठीमागं आपल्याला ह्या कचरा गाड्या आहेत त्यांचे ड्रायव्हरसुद्धा इतर कर्मचारीसुद्धा यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि अगदी सकाळी 7:30 वाजल्यापासून जवळपास आता 12 वाजत आलेले आहेत. तर या सर्वांनी अतिशय ह्या स्मशानभूमीला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे. पाठीमागं तुम्हाला माहिती आहे की त्या मशानभूमीचा मेन जो कट्टा असतो त्याच्यामध्ये कसंही अस्ताव्यस्त साहित्य पडलेलं असते आणि सहसा ते कोण करत नाही स्वच्छता किंवा हे जे अनेक वर्षापासून जी झाडं झुडपं वाढलेली होती तर हे सर्व स्वच्छता ह्या युवकांनी केलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांना सर्वांची साथ मिळाली आहे. आणि ह्या गणेश उत्सव मंडळाचं खास वैशिष्ट्य आहे गेल्या वर्षीचा गणेशोत्सव 2023चा आदर्श गणेशोत्सव पुरस्कार देखील ह्याच मंडळाला मिळालेला आहे. आणि ह्यांचं जे सामाजिक उपक्रम असेल आत्ताच ह्यांनी सांगितलं की DJ असेल डॉल्बे असेल अशा वायफळ खर्चाला फाटा देत जे समाजाला उपयोगी आहेत. इथंच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे तर त्या शाळेमध्ये गणवेश वाटप असेल, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप असेल किंवा यावर्षी त्यांनी पाण्याचे जार त्यांना भेट दिलेले आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पूर्ण देशभर असेल की महिलांवर अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा महिलांमध्ये किंवा समाजामध्ये जागृती करण्यासाठी ह्यांनी ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार आहे तर त्या दिवशी मिरवणूक न काढता एक महिलांची आणि ह्या सर्व युवकांची रॅली महिलांवरचे जे अत्याचार आहेत तर ते करू नयेत किंवा त्याच्या विरोधात कशा प्रकारे काय शिक्षा असते असे जनजागृती करणारे बॅनर आणि अशी एक चांगली रॅली श्रीपूरमधून 2 दिवसानंतर निघणार आहे. असे एक सुंदर उपक्रम हे मंडळ गेले अनेक वर्षापासून राबवत आहेत. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, श्रीपूर. आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. महाळुंग श्रीपूर नगरपंचायत हे सर्व महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरीसुद्धा हे सर्वजण ह्या मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत ते कामगार आहेत. मावशी तुम्ही मला सांगा की आज सुट्टी आहे बरोबर आहे का? आणि तरी तुम्ही सर्वजण आलाय, काय काय इथं केलं? इथं झाडून काढलं, ते कचरा पडलेला गोळा केला. सुट्टीचा दिवस असताना आम्ही आज मदत करायला ह्यांना आलो आहे. जागच्या जाग्याला सगळं सोडून पळालो. तुमचं नाव सांगा. रंजना शिवाजी भोसले. बरं, तुमचं मला नाव सांगा आणि इथं काय काय केलं? माझं नाव रेश्मा हनुमंत भोसले. आम्ही आज सुट्टी असताना देखील आलो. इथं गणेश उत्सव त्या मंडळातर्फे ते म्हणले स्वच्छता करू, मग आम्ही बी त्यांच्यातर्फे आलेलो आहे. कारण साहेबांनी आम्हाला सांगितलं, मुकदमने सांगितलं 1 तास आपण काम करू. मग आम्ही 1 तासासाठी काम करण्यासाठी आलेलो आहे. मग इथं काही जणांनी झाडे तोडली, आम्ही झाडून काढलं, गवत काढलं. परत ड्रायव्हर आहे ते त्यांनी कचरा ते नेऊन तिकडं बाजूला टाकला. हे सगळं स्वच्छता आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. अतिशय सुंदर असं सुट्टीचा दिवस असताना सुद्धा काम केलं. त्यांचे मुकदम आपल्यासोबत आहेत. महादेव, किती महिला आहेत, किती लेबर आहे, कसं नियोजन असते? 8 महिला आहेत. त्या सुट्टी दिवस आहे म्हणून साहेबांना सांगितलं होतं, आम्ही मशानभूमी साफ केली. किती गाडीच्या खेपा झाल्या सकाळपासून? साधारण 6 खेपा झाल्या. बरं, काय काय इथं कसला कचरा होता, काय ओला वाळा होता, सगळं माती होती ती भरलेली. नाव सांगा तुमचं? सुनील जाधव. तुम्ही काय काय केलं इथं? आम्ही कचरा भरून टाकलेला आहे आणि खेपा खाली करत आहे. मावशी, घरी गणपती बसवलाय का? होय. बरं बरं, कशी पूजा वगैरे कशी करतात त्याची? आपले असेच नेहमी परमानंट आरती किती असते, प्रसाद काय असतो? प्रसाद असतो की काय लेकरांना करून देतो. बरं बरं बरं, तुमचं नाव सांगा? शोभा. तुमचं नाव सांगा. महालक्ष्मी होते का घरी?
घरी महालक्ष्मी बरं गणपती आहे का? बरं गणपतीची कशी किती वाजता पूजा असते, काय असतं नियोजन घरी? सकाळी 8 वाजता पूजा असते. बरं संध्याकाळी 8 वाजता. पूजेला काय काय असतंय? पूजेला भात भाजी शिरा करतो. मला तुम्ही सांगा की जवळपास 12 वाजले, सकाळी किती वाजता आला होता आणि आल्यापासून काय काम केलं इथं? 9:30 वाजला. 9:30 वाजता बरं आणि काय काय काम केलं? झाडून काढलं, खुरपून घेतलं, ही कचरा गोळा केला, ह्या लोकांनी पोरांनी भरला आमच्या टाकला. तुमचं नाव सांगा आणि आज सुट्टी असताना राग आला नाही का साहेबांनी फोन केला कसं कामाला यायचं? नाही आला. बरं गणपती असतोय घरी? असतोय. बरं काय पूजा कसली करताय रोज? कसं असतं नियोजन? आरती करतो, मोदक करून पूजा करतो सगळी मिळून. नाव सांगा तुमचं. पुतळाबाई लक्ष्मण भोसले. बरं तुमचं नाव सांगा आणि इथं आज काय काय केलं? माझं आशा मोहन नाईक नवरे. इथं झाडून काढलं, खुरपून घेतलं आणि कचरा भरून पोराने आमच्या कामगारांनी समजाने मदत केलेली आहे. तर ह्या सर्व महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या कर्मचारी महिला आणि इकडं ड्रायव्हर असतील, त्यांचे मुकदम असतील किंवा इतर कर्मचारी होते, तर सुट्टीचा दिवस असताना सुद्धा त्यांनी इथं चांगलं काम केलेलं आहे. इथं स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी ह्या गणपती मंडळाचं जे काम आहे त्याला चांगली साथ दिलेली आहे. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.